हाँ केला है स्टार्ट। गुरुरे ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी अलंकार पुण्यभूमी पवित्र ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम महाराज हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हरि 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 श्री रामचंद्राय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। लक्ष्मी रामापासी सीता एकली गुंतेसी रावणाला तेची संधीसी सीतेपाशी भिक्षुवेशे। म्हणजे लक्ष्मण तसाच रामापाशी वनामध्ये गेला तर लक्ष्मण जसा रामापाशी वनाला गेला तसा रावण भिक्षुकाचं रूप घेऊन गुफेमध्ये आला। गुंफे नसता श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिर निगेश्वर देव्याला दशानन सीताहरण कार्याटे। म्हणजे जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण गुफेमध्ये नव्हते तेव्हा सीताहरण करण्याच्या अशा विचारानं रावण गुफेमध्ये भिक्षुकाचे रूप घेऊन आलेला आहे। गर्भजन्मे जन्मरी आहे सीता देच्या विधेई तिचे आराधन करावया पाहे आला लवला हे लंकानात। म्हणजे सीता हे गर्भामध्ये पडलेली नाही, सीता हे जन्मभूमिपुत्री आहे आणि रावण हे सीतेची अपेक्षा करून भिक्षुकाचे रूप घेतले आहे। सीता हरण करू म्हणता मुळीच वीत लागले लंकानाथा चौपाल मिळाली आता घ्या शुभता बाणले। सीतेकडसाठी रावण भिक्षुक झाला आहे तर त्यानं जर सीताचा अपहरण केलं तर त्याची पूर्ण लंका जळून जाणार आहे। 14 चौकड्याचे लक्ष्मण ते गेले लागता भिकारी झाला पण सीताहरण करू म्हणता। 14 कड्याचा राजा होता, त्याला 14 कड्याचे लक्षण होते। तशा राजाला सीतेकडे वाकडी नजर तशाला सीतेकडे त्यानं फक्त वाकडी नजरेने पाहिलं तर त्याचा असला हा श्रीरामाने केला आहे। त्याला भिकारी बनवून टाकला आहे, ज्याची सोन्याची लंका आहे त्याला। सीतेचा श्रम देखत भेने पळाली राजवैभवता भिक्षेने मरिले लंकानाथा असे सामर्थ्य सीतेचे दुर्धर। म्हणजे त्याच्या मनामध्ये हे अभिलाषा होती की सीतेला प्राप्त करून तिला आपली बायको बनवावं। त्यानं असा विचार केला की त्याचं सगळं राज्य वैभव हे सगळं बाजूला गेलं आणि त्याला भिक्षुकाचं रूप दिलं। अभिलाषिता नावली भिका लंकेस सीताने देका राक्षस मारविले कायक लंकाने शेख जाळलं। म्हणजे त्या रावणानं जर सीता माताला लंकेमध्ये नेलं तर त्याची लंका पूर्ण जळून जाणार आहे। जसं की गुळीच्या पेटीमध्ये दिवा ठेवा, गुळीच्या ह्याच्यामध्ये ढिगामध्ये दिवा ठेवला की ते जसं जळून जातं तशी लंका गोळीचं पीठ आहे वैरण आहे आणि त्याच्यामध्ये सीता ही चिंगारी आहे, ती जर त्याच्यामध्ये पडली तर ते अख्खी लंका जळून जाणार आहे। वळचने माझी दीपकळी ठेविता ते तात्काळ जाळी देवी राक्षस कुळी करील होळ क्षणार्ध। म्हणजे
सीतेमुळेच राक्षसांचं पूर्ण निर्धन होणार आहे, म्हणजे राक्षस सर्व राक्षस मरणार आहेत असं श्रीराम म्हणतात. पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यांना पुढून सांगायचं. तुम्ही असते घ्या पुंडली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. सीता कांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घ्यायचं का महाराज? हॅलो, घ्यायचं का? हो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. नवी वय का? ओवी किती झाले? 9वी झाली. सीता पाहू जाता जाण पळाली त्याची अंगवण. भिक्षु रूपातीहीन दीन वदन भिक्षार्थी. सीता पाहू जाता जाण पळाली त्याची अंगवण. सीतेकडे दृष्टिक्षेप केल्यानंतरच राजा रावणाची अंगवण पळालेली आहे, सामर्थ्य पळालेलं आहे संपूर्ण, आणि दीन वदन झालेला आहे महाराज, भिक्षार्थी झालेला आहे. भक्तीकडे अहंकारानं टाकलेली नजर त्या अहंकाराला भिकारी बनवते. कारण निस्वार्थ दैदिप्यमान भक्तीचं ते तेज आहे, ज्या तेजाच्या समोर सुवर्णाची नगरी असणारा राजा भिकारी झाला असं नाथ महाराज सांगतात. स्वयंवरी सीता देखता जाण रावणा झाला ती अपमान. येथेही सीता पाहता पूर्ण निजापमान भिक्षुकत्वे. स्वयंवराच्या ठिकाणी राजा रावणानं त्या ठिकाणी सीता बघितली होती. त्यावेळेस काय झालं? उरावरती धनुष्य घेऊन पडला आणि त्या ठिकाणी उरावरती धनुष्य घेऊन पडला. आणि आता पुन्हा सीता बघितली तर काय झालं? तो त्या ठिकाणी भिकेला लागला असं नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. सीतेचे विज्ञान दृष्टीने गांजीला रावण. आपण दे अपमान दीन वदन भिक्षार्थी. सीतेचे विज्ञान, सीतेचं ते विज्ञान आहे, दृष्टीने गांजीला रावण. नुसती नजर पडल्या बरोबरच्या दृष्टीनं रावण गांजलेला आहे. आपण दे अपमान. सीतेची नजर पडल्या बरोबरच राजा रावण स्वतःला अपमान देऊ लागला. कारण काही ठिकाणचं तेज बघितल्यानंतर स्वतःची लाज वाटते महाराज. तशा प्रकारे सीता बघितल्यानंतरच राजा रावण स्वतः लाजलेला आहे आणि खालीमान घालून भिक्षेचं पात्र हातात घेऊन त्या ठिकाणी दीन नजरेनं बसलेला. रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण. नकळे शुभाशुभ चिन्ह भिक्षु वेशे अत्यंत हीन दीन वदन भिक्षार्थी. रावणाला सीतेचा संपूर्ण सन्निपात झालेला आहे. सगळीकडे सीताच दिसू लागलेली आहे. आणि असा ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा सन्निपात होतो त्यावेळेस
शुभ चिन्ह लक्षात येत नाही, शुभ काय आणि अशुभ काय कळत नाही, ती गोष्ट हवी, एक हव्यास निर्माण होतो महाराज. तशा प्रकारचा भिक्षू वेशाण हीन झालेला आहे. राजानं भीक मागावी का? राजानं भिकाऱ्याचा वेश धरावा का? तर नाही महाराज. अशा प्रकारे अत्यंत हीनदीन झालेला आहे, भिक्षार्थी झालेला आहे. भिकेचं पात्र समोर घेऊन त्या ठिकाणी त्रैलोक्यावर वचक ठेवणारा राजा रावण भिकेला लागला म्हणतात. कन्मासिक सन्निपात रावणासी झाला येथ, सीता विलासी निषेत निजात्मघात सकुळेसे. षण्मासिक सन्निपात, त्या ठिकाणी 6 महिन्याचा सन्निपात आहे हा. रावणासी झाला येथ, सीतेच्या अभिलाषाच्या कारणास्तव 6 महिने सन्निपात आहे महाराज. कारण अभिलाष योग्य नाही आहे आणि त्या अभिलाषाचा परिणाम, सन्निपाताचा परिणाम काय होणार आहे? निजात्मघात. पण एकट्याचा का? सकुळेसी, संपूर्ण कुळासहित त्या ठिकाणी निजात्मघाताला कारण ठरणारा सन्निपात राजा रावणाला झालेला आहे असं सांगतात. ऐसिया युक्ती रावण धरोनी भिक्षुत्व संपूर्ण करुणी नारायण स्मरण आलापन आश्रमा. ऐशिया युक्ती रावण, अशा युक्तीनं राजा रावण धरोणी भिक्षुत्व संपूर्ण. बघा, सन्निपात जरी असेल तर स्मरण होत. आणि सीता ही रामाची भक्त आहे. रामाच्या भक्ताचं केलेलं स्मरण हे अप्रत्यक्ष भगवंताचं स्मरण आहे. करोणी नारायण स्मरण. कारण चोर सुद्धा म्हणतात पंढरपुरातला विठ्ठलाच्या पाया पडून जात असतो. तशा प्रकारचा हा सीतेला चोरण्यासाठी आलेला चोर नारायणाचं स्मरण केलेलं आहे. कारण भगवंताचं स्मरण केल्याशिवाय भक्ताची प्राप्ती होत नाही. आणि लक्षात ठेवायचं, भक्ताची प्राप्ती झाल्याशिवाय भगवंत मिळूच शकत नाही, कधीच मिळू शकत नाही. त्यामुळं सीतेच्या प्राप्तीसाठी नारायणाचं नाम मुखामध्ये घेऊन त्या ठिकाणी राजा रावण अभिलाष प्रवृत्तीनं आलेला आहे. सीता देखता गुराची रावणाची खुंटली दृष्टी, पूर्णाभिलाष झाला पोटी अति गुमटी रामकांता. सीता त्या ठिकाणी दृष्टीनं बघितल्या बरोबरच त्या ठिकाणी रावणाची खुंटली दृष्टी, रावणाची दृष्टीच खुंटली महाराज. कारण सौंदर्याची खाण आहे. जिथं दृष्टी पडल्यानंतर दृष्टी दुसरीकडे न्यावीच वाटत नाही. एवढी सुंदर रामाची कांता सीता होती असं सांगतात. स्वरूप रूपे अति सगुण रूप रेखा गुण लावण्य सर्व अवयव सुखेक घन सुख निधान जानके. सुख स्वरूपे अति सगुण, त्या ठिकाणी स्वरूपानं अत्यंत सगुण होती. रूप रेखा गुण लावण्य ज्या काही एखाद्या सुंदर स्त्रीमध्ये असाव्यात अशा सर्व गोष्टींनी नटलेली सीता ही सुखैक घन आहे महाराज. प्रत्येक इंद्रियातून सुखाचा आभास स्पष्ट दिसतोय आणि त्या सुखाच्या आभासानं सुखाचं निधानच आहे की काय अशा पद्धतीमध्ये रावणाला वाटू लागलेलं आहे. लक्षात ठेवा, भक्त म्हणून या नजरेनं बघितलं तरी सीता सुखाचं निधान आहे. कारण तिच्या अपेक्षेनं राम भेटणार आहे. आणि जर अभिलाष दृष्टीनं बघितलं तर मात्र सुखाचं निधान नाही, कारण ते मृत्यूचं कारण आहे. त्यामुळे दृष्टी कोणती आहे
त्यावरती परिणाम अवलंबून आहेत. वस्तू मात्र एकच आहे, परंतु दृष्टीवरती परिणाम आहेत. अभिलाषाच्या दृष्टीनं सीतेकडे पाहतोय. केवळ लावण्याची पुतळी, निकळ सौंदर्याची ओतिली, बर्वेपणाशी चढली, सीता शोभली सुखरूपा. केवळ लावण्याची पुतळी, लावण्य म्हणजे सौंदर्याचा जणू काही पुतळाच बनवला की काय, सौंदर्याचा ओतीव पुतळा. म्हणजे अशा प्रकारची निखळ सौंदर्याची, निखळ केवळ सौंदर्य साच्यात घातलंय आणि सीता उभी केलीये. अशा प्रकारची त्या ठिकाणी सीता आहे जी सुखरूप आहे असं सांगतात. सीता सौंदर्य निवाले नयन, विसरला भूक तहान, देखोनी सुखावले निज मन, नवनिधान जानकी. सीता सौंदर्य निवाले नयन, सीतेच्या सौंदर्याकडे बघितल्यानंतर दृष्टी तृप्त झालेली आहे. आणि सौंदर्य महाराज माणसाला भूक तहान विसरायला विवश बनवतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाची भूक तहान सर्वस्व विसरलेलं आहे आणि सीतेला बघितलं आणि सुखी झालेला आहे. कारण नवनिधान जानकी, जणू काही निधानाचा गाभाच आहे की काय, अशा प्रकारे रावणाला भासतीये. सीतेशी होता दृष्टी भेटी, भेटी सवे आनंद कोटी, चेनी योगे सुख संतोष ते, आनंद सृष्टी असेना. आनंद सृष्टी असेना, सीतेशी होता दृष्टी भेटी, भेटी सवे आनंद कोटी. सीतेला दृष्टी पडल्यानंतरच सीतेवरती आनंद होतोय. कारण सौंदर्य हे आनंद देत महाराज. कारण दृष्टीचा गुणधर्म आहे, दृष्टीला सौंदर्य पाहावं वाटतं. ध्यासूर आणि सुरेख हे दोन गुण आहेत. त्यापैकी सुरेख अशा प्रकारचं सौंदर्य सीतेचं बघितल्यानंतर हिचे नियोगे सुख संतुष्टी, परंतु तिच्या योगानं सुख संतुष्ट होईल ही रावणाची मानसिकता आहे. नाथ महाराज काय म्हणतायत, आनंद सृष्टी असेना, तिच्या योगानं सुख सृष्टीत मिळेल अशा प्रकारचा सृष्टीमध्ये असणार नाही. ऐसिया सौंदर्याची बोली, कदा काळी नाही ऐकिली, सीता घवघवीत देखिली, फुले पडली इंद्रिया. पडली इंद्रिया, ऐसिया सौंदर्याची बोली, कदा काळी नाही ऐकिली. एवढी सुंदर वस्तू जगामध्ये आहे अशी गोष्ट सुद्धा ऐकली नव्हती. अशा प्रकारची सीता घवघवीत, जी ऐकलं नाही, ज्या सौंदर्याबद्दलची कल्पना केली नाही, कधी वर्णन ऐकलं नाही, अशा प्रकारचं सौंदर्य त्या ठिकाणी सीतेचं बघितल्यानंतर रावणाच्या सर्वेंद्रियाला भूल पडलेली आहे, स्तब्ध झालेले आहेत असं सांगतात. देवी गंधर्वी सुरेश्वरी, त्याही न पावती इची सरी, रंबा उर्वशी किन्नरी, इच्छा नखाग्री नसरती. देव असतील, गंधर्व असतील, देवस्त्री असतील, त्या सुद्धा तिची बरोबरी करू शकत नाहीत. रंबा असतील, उर्वशी असतील, तिच्या नकाच्या आसपास सुद्धा पटकत नाहीत. कारण जगातल्या सर्व स्त्रियांच्या सौंदर्याकडे यानं नजर टाकली होती. आता जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, असं ब्रह्मांडाला सुंदर बनवणाऱ्या भगवंतानं स्वतःची पत्नी कमी सुंदर बनवली असेल का महाराज? एवढी सुंदर सीता दिसतीये. दैत्यदारानी दानवी, सरी न पावती मानवी, सावित्री न पवे इच्या पदवी, सर्वावयवी सुखरूप. अवयवी सुखरूप
दैत्याच्या पत्नी असतील, दानवाच्या पत्नी असतील, मानवाच्या पत्नी असतील, एवढंच नाही, ब्रह्मदेवाची असणारी सावित्री सुद्धा तिची सरी पाहू शकत नाही, कारण ती सर्व अवयवान सुखी आहे. कसं आहे, भक्तीनं सीता नटली होती. रामासोबत लग्नाच्या विवाह प्रसंगात सीतेचं सौंदर्य येतं महाराज. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत नाथ महाराजांनी वर्णन केलेलं. भक्तीनं नटलेली सीता जी कशी आहे, सर्व अवयवी सुखरूप. कारण जगामध्ये फक्त भक्तच असतात, सर्वांगी साखर अवघी गोड, कारण पाहता अवगुण मिळेची ना. अशा प्रकारची सीता अत्यंत सुंदर दिसतीये. पद्मिनी नार्याती विख्याता, सरी नपवती वन देवता, उमा रमा हरिहर कांता, हिची स्वरूपता त्या नाही. पद्मिनी नारी अति विख्यात असणाऱ्या सौंदर्यामध्ये पद्मिनी नारी, सरी नपवे पवती वन देवता. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा पद्मिनीचं वर्णन येतं महाराज. राजपुताची स्त्री पद्मिनी, त्या ठिकाणी आक्रमकांनी जिच्या सौंदर्याचा अभिलाष करून हव्यास केला, हैदोस मांडला, म्हणजे पद्मिनी हा शब्द स्त्रीच्या सौंदर्याशी संलग्न आहे. अशाच प्रकारचा क्रूर राक्षस जातीचा रावण त्या ठिकाणी सीतेच्या सौंदर्यानं अभिलाष झालेला आहे, अभिलषित झालेला आहे, आणि तो म्हणतोय रमा असेल, उमा असेल, हरिहरांची पत्नी सुद्धा हिच्या सौंदर्याची बरोबरी करू शकत नाही. अशा प्रकारे रावणाला सीतेकडे बघितल्यानंतरच वाटतंय. मन्नोदरी येते कायसी, जेवी खद्योत सूर्यापासी, सीता लावण्याची रासी, सीमा रूपासी न करवे. सीमा रूपासी न करवे, सीता लावण्याची रासी. रास, आपण सगळं फलकट काढल्यानंतर उरते तिला रास म्हणतो. बरोबर आहे, गुळी वगैरे सगळं काढल्यानंतर जे उरतं त्याला काय म्हटलं जातं, रास म्हटलं. तर सर्व सौंदर्यामध्ये अशोभनीय गोष्टी काढल्यानंतर केवळ निखळ सौंदर्य उरतं, त्याला सीता म्हणावं. तिच्या समोर त्या ठिकाणी मंदोदरी सुद्धा खद्योत आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या समोर खद्योत आहे, तशा प्रकारे मंदोदरी सुद्धा सामान्य दिसेल, सामान्य भासेल, अशा प्रकारची अतिसुंदर सीता आहे असं म्हणतात. अमृत प्रायची बोली, ऐकता पियुषा पडली भूली, परमहंस नये चाली, वेडावली मनोबुद्धी. वेडावली मनोबुद्धी, अमृत प्राय इची बोली. काही लोक स्त्रीचं सौंदर्य वर्णन करताना म्हणतात बघा, पान खाल्लं तर बाहेरून दिसत होत. अशा प्रकारे त्या ठिकाणी सीतेबद्दल म्हणतायत अमृत प्राय हिची शब्द आहेत. तिच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द अमृतासारखा रुचकर आहे. ऐकता पियुषा पडली भुली, अमृताला सुद्धा भुली पडली. माऊलींनी मराठीचं वर्णन करताना म्हणले, या ठिकाणी नाथ महाराज माता सीतेचं वर्णन करताना म्हणतायत. माऊली म्हणतात अमृता तेही पैजा जिंके. परंतु सीतेच्या मुखातून निघालेलं शब्द, सीतेच्या सौंदर्य मुखातून निघालेला शब्द अमृत सुद्धा लाजलं की एवढं गोड मी नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी सीतेचं सौंदर्य सांगतायत. परमहंस नये चाली, वेडावली मनोबुद्धी. परमहंसाला सुद्धा सीतेसारखं चालता येत नाही, कारण परमहंस हे मनोबुद्धीनं वेडावले. लक्षात घ्या,
प्रत्येक पाऊल संताला परमहंस म्हटलं जातं अध्यात्मात जर विश्लेषण करायला गेलं तर. आणि परमहंस हे केवळ भगवंताकडे जे झेपावतात त्यांनाच परमहंस म्हणावं. शेण खाणाऱ्यांना हंस म्हणता येत नाही, त्यांना कावळं म्हणतात. नाथ महाराज सौंदर्याचं वर्णन करत असताना स्त्री अवयवाकडे निर्देश करत नाहीत. ओवीचा अर्थ अध्यात्माकडेच जातो. वरवर पाहता हे स्त्रीच त्या ठिकाणी सौंदर्य वर्णन आहे, परंतु नाथांचे शब्द शेवटी रामाकडे पोहोचतात. ही विशेषता आहे. काय म्हणतायत? परमहंस नये चाली वेडावली मनोबुद्धी, मनोबुद्धीनं मनोमार्गे गेले तिथंच मुकले. अशा प्रकारे त्या ठिकाणी परमहंस असतील परंतु रामापर्यंत पोहोचत नाहीत, परंतु अविरत रामाचा आनंद घेणारी हंसिनी म्हणजे सीता आहे, जिच्या चलण्यानं राम अडखळून पडतो. एवढं सामर्थ्य. अंगी खुपती चंद्र किरण सुके घन सुकु मार उकार अकार उकार निर्विकार मनोहर जानकी. अंगी खुपती चंद्र किरण. सीता सुंदर किती आहे? चंद्राची किरण त्या ठिकाणी खुपतील, रुततील एवढी सुखायक घन सुकुमार, घन स्थायू सुख, अशा प्रकारची सुकुमार अशी सीता आहे, जी आकार उकार आणि मकार या तिन्ही गोष्टीतून कशी आहे? निर्विकार आहे. कारण आकार उकार मकार म्हणजे काय? उकार हे पायाकडचे इंद्रिय दाखवतो. आकार उकार महामंडळ मस्तकाकारी म्हटलं जातं. अ उ म मस्तक, पोट आणि खालचा भाग. ते कुठेतरी वाकडा असतं महाराज माणसाचं, कुठेतरी खालीवरी असते सौंदर्य, परंतु सर्वच गोष्टीमध्ये जी निर्विकार आहे. सुंदर म्हटले नाही तिथं, इथं काय म्हटले? निर्विकार. कारण जिथं आकार आला तिथं विकार आला. माय बाबा, कोणतीही जगातली गोष्ट जी दृश्य आहे तिला रोग आहे, तिला विनाश आहे. परंतु सीता कशी आहे? सर्व बाजूनं निर्विकार आहे. अशा निर्विकारपणाची मनोहर जानकी सीता आहे असं सांगतायत. अनेक स्त्रिया मनोहर कवी वर्णिती स्तुती मात्र परिसीता मनोहर साचार मज किंकर ये केले. नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. काय म्हणतात? अनेक स्त्रिया मनोहर. इतर सुद्धा स्त्रिया आहेत, मनोहर आहेत. त्या ठिकाणी कवी वर्णिती स्तुती मात्र कार्यक्रम असावा. स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन केलं जातं. वेगवेगळे कवी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती वर्णन करतात, परंतु सीता मनोहर साचार हे सौंदर्य आहे. इतर जे वर्णन केलं जातं ते सौंदर्य साचार आहे, सत्य आहे. अशा प्रकारे मनोहर त्या ठिकाणी आपण करतो. नाथ महाराजही म्हणतात की मी तिथेच सौंदर्य भक्तीच्या मार्गातून नाथ महाराज करतायत आणि रावण सुद्धा त्या ठिकाणी अभिलाष प्रवृत्तीनं सौंदर्यानं फुललेला आहे. मज हिंडता सकळ सृष्टी ऐसी देखिली नाही दृष्टी इसी झाली या भोग भेटे सुख संतुष्टी स्वानंद. मज हिंडता सकळ सृष्टी. राजा रावण म्हणू लागलेला आहे. जगामध्ये सगळीकडे फिरत असताना, कारण हा बहुत दिवसाचा म्हातारा होता महाराज, परंतु जगामध्ये प्रत्येक स्त्री बघितली, परंतु हिच्यासारखी सुंदर मी बघितली नाही. परंतु सौंदर्याचा मूल गुणधर्म आहे तो म्हणजे रतिसुख. सौंदर्य अंती अभिलाषाकडे नेत असते.
त्यामुळं सौंदर्य कुठं नजर स्थिर करावी हे शहाण्यानं लक्षात आणलं पाहिजे. त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतायत रावण विचार करू लागलेला आहे, इशी झाली या भोग भेटी, हिच्याशी जर माझा संबंध आला तर मला सुख मिळेल अशी अपेक्षा राजा रावण करतोय. सीता सुख भोग संतुष्टी यासी कंटाळे ना सृष्टी भाग्यासली ललाटी सीता गोरटी तैला भय हो. रावण म्हणू लागलेला आहे सीतेच्या सहवासामध्ये कुणीही कंटाळू शकत नाही सृष्टीमध्ये, आणि इंद्रिय आकर्षण माणसाला त्या ठिकाणी तृप्त होऊ देत नाहीत, कंटाळू देत नाहीत. आणि या ठिकाणी तर एवढं सौंदर्य आहे, परंतु सौंदर्याचा उपभोगासाठी काय लागतं? भाग्य लागतं. कारण माऊलींनी सुद्धा म्हटले ना, सुख तेथ उल्हास, भाग्य तेथ विलास. विलासासाठी भाग्य लागतं. अशा प्रकारचा राजा रावण विचार करू लागलेला आहे की सीता गोरटी मिळण्यासाठी मात्र भाग्य लागेल असं म्हणतोय. जरी स्वयंवरी धनुष्य उचलते तरी त्याच सीतावरी ती माते धनुष्य भोवले मज भोवते सामर्थ्य तेथे नचलेची. तरी स्वयंवरी धनुष्य उचलते, रावण म्हणू लागला. जर एवढं सौंदर्य दिसालय, पण आता पाहतोय हे चोर दृष्टीनं महाराज. बघा, पुरुषार्थानं गोष्टी मिळवायच्या असतात, आणि ज्या गोष्टी पुरुषार्थानं मिळाल्या नाहीत त्या गोष्टीकडे पाहणं बंद करणं हा पुरुषार्थ. कारण जगातल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत, ती अमान्यता सुद्धा स्वीकार्य असली पाहिजे. त्या बाबतीत सुद्धा राजा रावण म्हणतो एवढी सुंदर स्त्री आहे, मी जर धनुष्य उचललं असतं तर मला मिळाली असती, खरंच मिळाली असती. परंतु मिळाली नाही म्हणजे आपली पात्रता सिद्ध झाली नाही आता बघायला नको. कारण एखादी गोष्ट पुरुषार्थानं मिळाली नाही तर तिचा अभिलाष करणं हा हव्यासातून आत्मनाशाचं कारण ठरत असतो. तो त्या ठिकाणी राजा रावण विचार करतोय माझ्याच्यानं ते शक्य झालं नाही, पण हे साधतो. आता ही आहे अति सांकडी सीता एकली वनी निर्वडी श्रीरामाची पडल्या उडी माझी नरडी मुरडील. माझी नरडी मुरडील. राजा रावण विचार करू लागला, म्हणला आता ही संकटात एकटी आहे, तोपर्यंत हरण केलं तर बरं आहे. राम जर आला तर मही मुंडीच. कारण त्याला माहिती होतं महाराज, ज्या धनुष्यानं गोळसील तर ते एका हाताने उचलील, तर त्याने जर हातात मुंडी धरली तर काहीच होत नाही. अशा प्रकारचा राजा रावण चोरटा महाराज विचार करू लागला. सांडोनी नवचे सीतेसी श्रीरामाचा धाक मानशी छळोनी हरावया सीतेसी भिक्षु भावेसी बोलता. भिक्षु भावेसी बोलत सांडोनी नवचे सीतेसी श्रीरामाचा धाक मानसी. सीतेपासून दूर व्हावं वाटत नाही, पण रामाचा धाक धक 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 काळीच करू लागलं महाराज. कव्हा येतय की कव्हा मारतय की, कव्हा येतय की कव्हा मारतय की, अशा प्रकारे घाबरूत लागला, पण मोह सुटत नव्हता. लक्षात ठेवायचं, किती बी शहाणपणानं चोरी केली चोर सापडतच असते, मार खातच असते महाराज. तर जागेवरून जरी रावण सुटला तर घरात घुसून राम मारणार आहेत. परंतु धाकू लागला, परंतु तिचं सौंदर्य मात्र त्याला तिथून हलू देत नव्हतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी भिक्षू भावनेनं राजा रावण काय बोलतोय. रावण केवळ कपट वेसी स्वयं होनी संन्यासी येऊन यासी ते पासे सद्भावेसी पुसत.
रावण हा केवळ त्या ठिकाणी कपट वेशानं स्वतः संन्यासी झालेला आहे आणि सीतेच्या जवळ येऊन काय बोलू लागला, पण कशानं बोलतोय? सद्भावेसी पुसत. भाव कोणता दाखवतोय? सद्भाव दाखवतोय. आहे कोणता भाव? दुष्ट भाव आहे. अशा प्रकारे रावण वर्तन करतोय. तू तव लावण्याची राशी वनी एकली का वससी कोणी न देखो संगतीसे निज व्रतांतासी मांगे. रावण म्हणू लागलेला आहे, तू तव लावण्याची राशी, एवढी सुंदर आहेस आणि वनाच्या ठिकाणी एकटीच दिसायला लागलीस. एकटी कस काय गडे? तुझ्या सोबतीला कुणीच दिसत नाही. कारण काय? कोण सोबत आहे? कशी राहतीस? अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागला. तू कोण कोणाची पैकायची एकाकी वस्ती काननाची हे वृत्ती नव्हे साधुत्वाची वस्ती वनीची अति कठीण. रावण म्हणू लागला, तू कोण कोणाची पैकायची? तू कोण आहेस? तू कोणाची आहेस? आणि वनामध्ये एकटीनं राहणं काही बरं नव्हतं? बरं, एकटीनं राहणं हे काही साधुत्वाचं निशाणे नाही महाराज. सुरुवात, तू एकटी वनवासाच्या ठिकाणी आहेस, तुझा पूर्ण वृत्तांत सांग. ही साधुत्वाला शोभनीय गोष्ट नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावण सीतेला बोल. हा वाचा. हो. दुस्तर वस्ती दंडकारणी राक्षस मायावी येवनी स्त्रिया हरिती सिंतरोने ब्राह्मण माऊनी भक्षिती. काय म्हणला? एकटीच वनात दिसा लागलीस? या वनाच्या ठिकाणी भयंकर मोठमोठी राक्षस राहतात. आणि काय करतात महाराज ती राक्षस? स्त्रिया तरुणी बसवते, स्त्रियांना तोंडावर पाणी टाकते आणि महाराज स्त्रियांना घेऊन जाते. असले भयंकर राक्षस राहते. असं मोठ्या दाढीवाला साधू बोलू लागला महाराज. अशा प्रकारे राजा वनस्थळी तू तव दिससी राजवाडी वनी वससी का वेल्लाळे हे समोरे ऐशिया कठीण वनस्थळी. अशा प्रकारच्या कठीण भयंकर वनवासाच्या ठिकाणी तू तर राजाची मुलगी दिसतेस, अत्यंत सुंदर कोवळी दिसतोयस, इथं का राहतीस? सांग बर मला. अशा प्रकारे साधू बोलू लागला. ऐकोनी अतिताचे वचन सीता सांगे निज कथन मी तव दशरथाची शून कन्या जनकाचे. कन्या रत्न जनकाचे. बघा, दुष्टाची शब्द किती सरळ वाटतात. रामानं बी सांगितलं होतं मायावी राक्षस येतात फसवतात. लक्ष्मणानं बी सीतेला सांगितलं होतं मायावी राक्षस येतात फसवतात. असा मायावी राक्षस आल्यानंतर बोलायला सुरुवात केल्याबरोबर एकदा तर म्हणली का तुम्ही राक्षस असताल काही असेल म्हणून? एकदा बी नाही. लगेच त्याला आपलं समजून बोलायला सुरुवात केली. लक्षात ठेवायचं, सात्विक अंतकरणाला जगातला प्रत्येक व्यक्ती सात्विक वाटतो, आपल्यासारखा वाटतो, पण ती वस्तुस्थिती नसते. वस्तुस्थिती वेगळी असते. ती त्या ठिकाणी म्हणू लागली, मी दशरथाची कन्या आहे आणि दशरथाची सून आहे आणि जनकाची मुलगी आहे. स्वयंवती रावणापमानून श्रीरामे हरताप भंगून परशुरामाते जिंकोन वर्णन केले पै माझे. स्वयंवराच्या ठिकाणी राजा रावणाचा अपमान करून श्रीरामानं महादेवाचं चाप भंग केला
आणि परशुरामाला जिंकलं आणि मला माझ्यासोबत लग्न केलं. पहिल्यांदा तर थोबाडावर कुणाच्या बसली महाराज. ऐकणारा देवबाप्पा कोण होता? रावणच होता. पहिल्यांदा सीता काय म्हणली? रावणाचं तोंड काळ केलं. 21 वेळेस क्षत्रियांना त्या ठिकाणी जमीनदोस्त करणाऱ्या परशुरामाला धनुष्य खाली टेकायला लावलं आणि मला जिंकलं. एवढ्या सामर्थ्यशाली रामाची मी पत्नी आहे. श्रीरामानी लक्ष्मणा भरतानी शत्रुघ्न जीव प्राण येरा जीव प्राण येरा माझे मालक आणि आमचे वीर लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्या ठिकाणी हे चौघे भाऊ आहेत जे एकमेकांचा जीव की प्राण आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत. राया दशरथाने जाण कैकई भाष्य निर्बंधने वना धाडिले श्रीराम लक्ष्मण दंडकारण्य वनवासी. राजा दशरथानं त्या ठिकाणी कैकईच्या वचनामध्ये बंधन पाहून त्यांचा नाईलाज झाला. कैकईनं त्या ठिकाणी वचन घेतलं होतं म्हणून रामाला वनवासाला पाठवलं. अशा प्रकारे म्हणतात. प्रेम मर्यादा 14 वर्षी श्रीराम वसावे वनवासी मजरी धाडिले श्रीरामा. केलेला आहे 14 वर्षाचा वनवासाचा. रामासोबत लक्ष्मणजी आले आणि मला सुद्धा आमच्या कैकई मातेनं रामाची सेवा करण्यासाठी 14 वर्षासाठी पाठवलंय. अशा प्रकारे म्हणतात. सेवेसी सावधान माझे करावया संरक्षण सवेदितला लक्ष्मण धीर दारुण प्रतापी. वीर दारुण प्रतापी श्रीरामाच्या सेवेसाठी सावधान असणारा लक्ष्मण सोबत दिलेला आहे. जो भयंकर काय आहे? प्रतापी. महाराज अंतःकरणात प्रेम असतच, परंतु ते प्रेम समोर प्रगट करायला कधी कधी माणसं विसरतात आणि गफलत होत. सीतेचं लक्ष्मणावर प्रेम नव्हतं का? होतं, पण आताच काय बोलली होती आणि गेल्या बरोबरच काय बोलायला लागलीये. त्या ठिकाणी म्हणते प्रतापी असा माझा धीर जो राम सेवेमध्ये अखंड सन्नदित असतो. अशा प्रकारच्या माझ्या लक्ष्मण सुद्धा भाऊजी आमच्या सोबत आहेत असं रावणाला सांगतीये. श्रीरामे मारिले ताटिकेसी सुभाऊ मारिला रण कर्कशी मारीच बुडविला कासे बाणार्देसी झडपोने. बाणार्देसी झडपोणी कसं असतं? वेडी जाती प्रेमाची. एखाद्या माणसाला एखाद्याचं वेड लागावं त्याचं वर्णन करताना थांबतच नाही. मला त्यानं विचारलंय फक्त 4 रात्रीचं रामायण सांगायला सुरुवात केली. सीतेनं संपूर्ण रामाचा पुरुषार्थ वर्णन करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी सीता म्हणू लागलेली आहे माझ्या मालकांनी एका बाणानं ताटिका मारली, सुबाहू मारला, मारीच उडवून पाठवला. अशा प्रकारे त्या ठिकाणी सीता बोलताय. विरादे मजधारी धरिता जान श्रीरामे बिंदोनिया बाण एकीची घाये घेतला प्राण दुष्ट निर्दळन श्रीराम. दुष्ट निर्दळन श्रीराम विराधानं माझं अपहरण केलं. रामानं एकच बाण सोडला
आणि मुक्काम पुष्ट त्याचा त्याला दाखवला. अशा प्रकारचे माझे मालक अत्यंत भयंकर सामर्थ्यशाली आहेत, जे कशासाठी आलेत महाराज? दुष्ट निर्दळण. श्रीराम ऐकणारा कोण होता? घाबरू लागला महाराज मनात, नंबर मावा लागल, वेळ लागला तर, परंतु अत्यंत मृदू वचना, अत्यंत त्या ठिकाणी सावधानतेनं राजा रावण सीतेशी वर्तन करतोय. विराधायसा महाबळी घाये मिळविला धुळी तेने राक्षस कापती चळचळी आतुर बळे श्रीराम. अतुर बळी श्रीराम. विराधा ऐसा महाबळी घाये मेळविला धुळी. विराधा सारखा महाभयंकर असणारा राक्षस एकाच घायात काय केला? धुळीला मिळवला. त्यामुळं रामाचं नाव जरी घेतलं ना, तर राक्षस लट 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 कापत येत. खरं सांगायचं ना, राक्षसासारखी भित्री जात नाही, फक्त भेडवणारा भेटत नाही. मला भेडवणारा जो भेटला तर त्यांच्यासारखं भित्र कुणी नाही. कोणतीही राक्षस असोत, समर्थाचं नाव ऐकल्याबरोबर कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसरला. आता बी चांगला निवडून आल्याबरोबर आरडत येत महाराज, कारण ती भीती असते. अशा प्रकारे सीता सांगते, रामाचं नाव जरी ऐकलं ना तर इथून पुढे सगळेच राक्षस घाबरतेत म्हणले. त्याच्यामुळे मी एकटी आहे. येऊनी गंगा तटी आश्रम करोनी पंचवटी वनवासाते तो कंठी सुख संतुष्टे स्वानंदे. मग त्या ठिकाणी आम्ही जंगलामध्ये फिरत फिरत असताना गंगेच्या तटावरती आलोत, पंचवटीच्या ठिकाणी आश्रम केला आणि सुखानं तिघजण सुद्धा या ठिकाणी राहतोत असं सांगते. सार्ध वर्ष त्रयोदश रामे क्रमिला वनवास आता उरले शनवास मग प्रवेश अयोध्ये. मग प्रवेश अयोध्ये. सार्ध वर्ष त्रयोदश. सार्ध म्हणजे 10, त्याच्यावर 3, 13 अधिक 6 महिने म्हणजे 13.5 वर्ष वनवास आमचा संपलाय. आता किती उरलेत? फक्त 6 महिने उरलेत. कधी कधी पहिले 6 महिने शेवटचे 6 महिने जबरदस्त असतात महाराज. त्या ठिकाणी राजा रावण कापू लागला. सीता सांगते बिनधास्त रामाचा पराक्रम. ज्या पराक्रमाचा परिचय रावणाला होता का नाही, परंतु सीतेच्या वर्णनातून रामाच्या पराक्रमाचा विश्वास प्रखरतेनं दिसत होता, स्पष्ट दिसत होता. त्या ठिकाणी सीता माता रामाचा पराक्रम वर्णन करतायत. सुवर्ण मृगवदावयासी श्रीराम धावला वनाशी लक्ष्मण गेला तया पासे तेने मज देखसी एकली. महाराज आम्ही एकटे नाव म्हणली. माझे मालक त्या ठिकाणी सुवर्णाचं हरण मारण्यासाठी गेलेत आणि त्यांच्या माग माझे भाऊजी किंवा माझे दीर त्या ठिकाणी लक्ष्मण गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एकटी दिसाले हो. मी एकटी नाही, कारण विना आश्रय शोभते पंडिता वनिता लता. पंडिताला राजाश्रय असला पाहिजे, स्त्रीला पुरुषाचा आश्रय असला पाहिजे आणि वेलीला वृक्षाचा कशाचा तरी आधार. त्यामुळे तुम्हाला मी व्यक्ती वाटतेय पण मला आधार आहे अशा प्रकारे म्हणतात. मी एकली नव्हे जान मज रक्षावया दोघे जण दुर्धर वीर श्रीराम लक्ष्मण न लागता क्षण येतील. मी एकटी नाही म्हणली महाराज, माझं संरक्षण करण्यासाठी दोघे आहेत.
आणि भयंकर सामर्थ्यशाली वीर आहेत. एका सेकंदात येतेत म्हणल्यानंतर महाराज लटलट कापू लागला महाराज. कारण महाराज हा काही रामाची कीर्ती ऐकल्यानंतर खुश होणार होता का? कीर्ती ऐकणं वेगळं आणि ऐकल्यानंतर परिणाम वेगळे, अंतःकरणात निर्माण होणारे भाव वेगळे. एखाद्याची स्तुती केल्यानंतर त्यावर प्रेम असेल तर आनंद वाटतो आणि तिरस्कार असेल तर क्रोध वाढतो. त्या ठिकाणी राजा रावणाची मात्र भीती वाढू लागली. मृग मारोनिया जान आता येतील राम लक्ष्मण तवरी राहावे आपण भिक्षा पूर्ण देईल राम. म्हणली महाराज त्या ठिकाणी राम लक्ष्मण आता हरण मारून येतेत बघा. ते येईपर्यंत महाराज तुम्ही इथंच थांबा. महाराजाला येण्याची तर भीती होती, परंतु महाराज राम आल्यानंतर तुम्हाला भिक्षा देतील. त्याला माहिती होतं आल्याबरोबर मुंडी मुडीत आहे, दुसरी काही भिक्षा देत नाही. त्यामुळे तो घाबरतोय. पण सीता म्हणतेय महाराज थांबा. श्रीराम अतितांचा सेवक तुम्हासी देखिल्या होईल सुख भिक्षा देईल आवश्यक तुम्ही नावेक राहावे. तुम्ही नावेक राहावे. महाराज आमचे मालक म्हणजे अतिथींचा योग्य पाहुणोपचार करतात. रावणाला माहिती होतं महाराज की प्रत्येक अतिथीचा पाहुणचार सारखा करत नाही. अतिथी जसला असेल तसला पाहुणोपचार करते. प्रत्येक महाराजाला घरी घेते त्याला राम म्हणत नाहीत महाराज. शूर्पणखेचा पाहुणोपचार केला होता त्यामुळे तिचाच भाऊ असणाऱ्या रावणाला माहिती होत. शूर्पणखेचा पाहुणचार काय केलता रामानं? आधी नाक कापायला लावलं आणि पुन्हा कान कापायला लावले. पण सीता म्हणू लागली आमचे मालक घरी येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणोपचार करतात. महाराज तुम्ही जरा वेळ थांबा, तुम्हाला पोटभर भिक्षा देतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी सीता म्हणतीये. ऐकता सीतेची गोष्टी रावण थरथरा कापे पोटी मागे पाहे चकित दृष्टी उठा उठी पळू पाहे. ही पळू पाहे हे सगळं रामाचं वर्णन ऐकल्याबरोबर महाराज लट 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 कापू लागला. पुत्र रिकाम्या घरात जाताना बघावं महाराज कसं माग बघत आहे शेपटाच्या आडून. तशा प्रकारचा रावण माग बघू लागला. राम आला की काय, मारतो की काय. पण दुष्ट त्याला म्हणा किती जरी घाबरला तरी वाईट कर्मापासून परावृत्त होत नाही. किती बी घाबरल पण चांगलं काम करीत नाही. ते वाईटच काम करणार भीत का होईना. तशा प्रकारचा रावण सीतेचं अपहरण करण्यासाठी जागृत. करावया सीतेचे हरण अत्यंत साक्षेपी रावण गोड बोलाचा करी प्रश्न विश्वास पूर्ण उपजावया. पूर्ण उपजावया करावया सीतेचे हरण. रावणाच्या मनामध्ये काय आहे? सीतेचं अपहरण करणं ही त्याच्या अंतःकरणाची सत्य प्रवृत्ती आहे. परंतु अत्यंत साक्षेपी रावण अत्यंत हुशारीनं गोड बोलाचा करी प्रश्न. जिथं जग फसतं त्याला गोड म्हणावं. बघा एक जणानं बोलत असताना भाषणात शब्द वापरला, इंग्रजांची भाषा किती मृदू आहे. हो बरोबर आहे. एखादी गोष्ट त्यांचं काम छोटं काम करा महाराज लगेच थँक्यू म्हणते इंग्लिशवाले आणि लगेच परत फिरून एक वेलकम म्हणते. अरे हे थँक्यू आणि वेलकम म्हणणाऱ्या इंग्रजांनी किती क्रूर पद्धतीत राज्य केलं होतं. आमचा मराठी माणूस आरतुर बोलल महाराज पण पोटभर खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नाही. बोलताना जरी अरेकारेची भाषा असेल तरी अंतःकरणात प्रेम असणं
हे लक्षण साधूच आहे. परंतु हा क्रूर असणारा राक्षस राजा रावण अपहरण करण्यासाठी शब्द कशी वापरतोय? गोड वापर. त्या ठिकाणी गोड बोलाचा करी प्रश्न, गोड बोलण्याचा प्रश्न करतोय. कारण काय आहे? विश्वास पूर्ण उपजावया. कारण गोड बोलण्यानं विश्वास निर्माण होतो. एवढंच चुकतं महाराज. आणि माणसं म्हणूनच सावध राहत नाही आणि गोड बोलल्यानं फसलं जात. प्रेम हे गोड बोलतं असं नाही. कधी कधी भांडणातच प्रेम दडलेलं असतं. फक्त ते प्रेम आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मधुर वाक्य ही विषाचा परिणामही देत असतात आणि कडू औषधी रोग दूरही करत असते. त्यामुळं परिणामावर ठरलं पाहिजे. दिसणाऱ्या गोष्टीवरती एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं म्हणजे 6 महिने खूप विनाकारण जेलला जाणे. याचे 2 गोड शब्द सीतेला कुठे नेणार आहेत? कुठे नेणार आहेत? 6 महिन्याच्या कस्टडीमध्ये नेणार आहेत. अशा प्रकारे राजा रावण विश्वास साध्य करण्यासाठी बोलतोय. हे वनी स्वापदे दुष्टर व्याघ्र सर्प सिंह सुकर ब्रक जंबुक तर सतगर निशाचर नरभक्षी. कधीच न दिसणारा माणूस जर लय काळजी करू लागला तर समजायचं हे फसवायला आले. काय म्हणू लागला? काय म्हणतोय? ये वणी दुस्तर श्वापदे. दुस्तर अशा प्रकारची भयंकर काय राहतात? कोले राहतात, कुत्रे राहतात, वाघ राहतात, सिंह राहतात. नाव सांगू लागलं महाराज. अस्वल राहतात, तरस तगर. एवढंच नाही, माणसाला गिळूनच टाकणारे राक्षस राहतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागला. जसा काही हे पंढरपूरचा वारकरी आहे महाराज, तशा प्रकारे बोलू लागला. स्त्रिया भयभीत त्रिभुवनी तुझ भय नुपजे दुर्धर मनी हेची सांगे मज लागोनी तू कैसे निशंक. त्या ठिकाणी रावण म्हणू लागला, जगात सगळ्यात जर कुणी घाबरत असल तर स्त्रिया घाबरतात. काक्रोच बघितलं तर गावाचा गोंधळ होतोय महाराज, गलीचा. स्त्रिया घाबरतात हे सत्य आहे का? बघा, महाभारताच्या युद्धाचं कारण स्त्री आहे. त्यामुळं काक्रोचला घाबरती म्हणजे ती घाबरती असं नाही, दाखव. लक्षात ठेवा, राजा रावण म्हणू लागलेला आहे, जगात सगळ्यात जर भित्री जात कुणाची असेल तर स्त्रीची आहे. परंतु तू असल्या वनात कस काय घाबरत नाहीस? तुझ्या बिनधास्तपणाचं कारण काय? बघा, सीतेनं आधीच सांगितलंय, मी रामाच्या बळावर बिनधास्त आहे. परंतु तरी सुद्धा म्हणू लागला, तुम्ही लईच बिनधास्त दिसाला वा, अजिबातच घाबरत नाही तो. कारण काय किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागला. अतिता तू ऐके सावधान वनी वसता रघुनंदन प्रताप तेज अति दारुण संरक्षण निज भक्ता. अतिता तू ऐके सावधान. कसं आहे, वर्म कळालं की त्याला फसवता येईल. कसली बी कजकबाई असू द्या महाराज, किती भांडणारी, तिच्या काकत लेकरू असावं, तिला बोलायचंच नाही. कसलं बी लेकरू असावं, काय गोड आहे म्हणावं, फसलीच. जे पाहिजे ती देते. 1 मिनिट वेळ नसू द्या, 1.5 तास गप्पा मारती रस्त्यावर. वर्म लक्षात. रावणाला माहिती होतं सीतेला आवडतंय काय. एखाद्या महाराजाला रामायणाच्या गप्पा काढत, त्याला अजिबात कशात लक्ष राहत. ज्याला ज्यात प्रेम आहे त्याला त्यात अडकवता येतं. हे दुष्टाला समजतं. कुणाला समजतं? दुष्टाला समजतं. आता बी बघा, आतंकवादी असू द्या महाराज, आपल्यासारखं कपाळाला गंध दिसलं की त्याला मोठ्यानं राम राम करते. कारण त्या दुष्टाला लक्षात येते सज्जन फसतात.
तो त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, तू कस काय बिनधास्त आहेस. त्याला माहिती होतं आता बिनधास्त कस काय म्हणल्यास उत्तर काय येणार आहे, रामाचं वर्णन. रामाचं वर्णन करताना हे थकत आहेत का साधू महात्मे. रामायणाचा अख्ख्या भावार्थ रामायणाचा अभ्यास करा. जिथं राम शब्द येतो, राम उभे राहतात, तिथं नाथ महाराज 50 वयापर्यंत वर्णनच करते रामाच्या स्वरूपाचं. कारण जिथं प्रेम आहे तिथं माणूस अडकला जातो. आणि 1,00,000 श्लोकाच्या व्याख्येचं खंडन करणारा राजा रावण हुशार आहे. सीता कुठं अडकते त्याला माहिती होत. तो त्या ठिकाणी म्हणला, तू इथं कस काय बिनधास्त राहतेस, कुणाच्या ताकदीवर राहतेस. तिनं म्हणली, देवबाप्पा तुम्ही लक्ष देऊन ऐका, मी काही उभं राहत नाही म्हणली. वणी वसता रघुनंदन, माझे मालक वनामध्ये राहत असताना प्रताप तेजे अतिदारुण, त्यांचा अत्यंत भयंकर पराक्रम आहे की ज्या पराक्रमानं ते स्वतःच्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण भक्ताचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य ठेवतात. एवढे सामर्थ्यशाली आमचे मालक आहेत असं म्हणू लागले. हृदय हानोनिया नखे मजा विलासिले काके, रामे सोडिले दरबैसी के, वचने एके माझेनी. महाराज, हृदय हानोनिया नखे, माझ्या हृदयावर एका कावळ्यानं वाकडी नजर करून फक्त नख मारले होते. आणि मग आमच्या मालकानं एक काडी सोडली, एक काडी. सांगत असताना काय म्हणली माहितीये का, वचने एके माझेने. त्या बोलण्यावर लय दम असतो बर का. मालक पराक्रमी आहेत, नवल नाही महाराज, पण माझं ऐकत येत. वचने एके माझे, माझ्या एका शब्दावर मला या कावळ्यानं अभिलाषले म्हणल्याबरोबर आमच्या मालकांनी एक काडी सोडली. श्रीरामाची दरबैशिका निवारे ना ब्रह्मादिका, का कहिंडता तिही लोका शिवादिका दुर्धर. माझ्या मालकानं सोडलेली एक काडी, पराक्रम कसा बोलवलाय, एक काडी. आता ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारे जे काही पोवाडेवाले महाराज असतात ते म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यांना सावकाराकडे जायचं होतं. त्यावेळेस गहाण काय ठेवाल, काय विचारलं त्यांना, गहाण काय ठेवाल. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातली एक गवताची काडी गहाण ठेवली होती. आणि दुष्काळ झाल्यानंतर त्या सावकाराचं कर्ज फेडलं आणि ती स्वराज्यातली काडी परत घेतली. त्याला स्वराज्य म्हणावं महाराज, ज्याला गवताची काडी सुद्धा गहाण ठेवून आवडत नाही, ते स्वराज्य. आखा भारत लुटला तरी सुद्धा परकच बोलतात, यांना स्वराज्याचं काय कळणार आहे. पण असो, या ठिकाणी सीता म्हणू लागली, नुसती माझ्या मालकानं काय सोडली, काडी सोडली. तर त्या काडी कुणाला ब्रह्मादिकांना त्या ठिकाणी निवारण करू शकले नाहीत. तो कावळा त्रिभुवनात फिरला परंतु त्याला कोण सुद्धा सहारा दिला नाही. एवढ्या ताकदवानाची मी बायको आहे. श्रीराम इशिका देखोन चळी कापत इंद्र वरून, कळी काळ घाली लोटांगण यमापन श्रीवंदी. त्या ठिकाणी श्रीरामाची इशिका बघितल्यानंतर इंद्रदेव, वरुणदेव, कळीकाळ यमासहित त्या काडीलाच लोटांगण घालू लागले. आता काडीला लोटांगण घातल्यास कावळा थांबल का, कशाला तिथं थांबणार आहे. त्या ठिकाणी त्रिभुवनामध्ये महादेवानं सुद्धा ज्या काडीला वंदन केलं, कावळ्याला थारा दिला नाही, त्या रामाची मी पत्नी आहे.
इशिके नाही निवारण काक श्रीरामाला शरण मग इशिकेने वामनयन फोडून कृपेने प्राण वाचविले. कृपेने प्राण वाचविले. इशिके नाही निवारण, इशिकेला निवारणच नाही आणि जगात आपलं कुठं काही चलतच नाही. त्यावेळेस तो कावळा कुणाकडे आला? आमच्याच मालकाईकडे आला. परंतु आमच्या स्वामींनी डावा फोडला कावळ्याचा आणि कृपेने वाचवला. रामाची कृपा ही 100% नाही बर का. रामायण ऐकून लोकांनी गफलत करू नये. रामानं कावळ्याला 100% माफी दिली नाही, डोळा फोडला. कारण करणी की भरणी करूनच घेतो त्याला राम म्हणतात. फक्त जीव वाचवला, पण कायम बघताना त्याच्या लक्षात येतं एक डोळा मोहा गेलाय. दृष्टाला करणीला भरणी पाहिजेतच. मोहम्मद गोरी आला, पृथ्वीराज चव्हाणांनी चूक केली, 100% सोडला. 100% सोडला म्हणून सगळं वाटोळं झालं. दुष्टाला त्याच्या कृतीची सजा दिलीच पाहिजे तर जमत असतं. तिने सांगितलं कृपेनं त्या ठिकाणी रामांनी काय केलेलं आहे? कावळ्याचा जीव वाचवला असं सांग. तै पासोनी स्वापद गाडे कोणी न पाहे मजकडे येथे राक्षस कायसे बापुडे मज पुढे यावया. तै पासून स्वापद गाढे, तेव्हापासून जेवढे काही तुम्ही म्हणला का नाही महाराज, वाघ आहेत, कोली आहेत, कुत्री आहेत, राक्षस आहेत, विराट मारलाय तेव्हा तर माझ्याकडे कोणी बघच नाही म्हणजे. आणि कावळ्याला फजिती केली तेव्हापासून स्वापद सुद्धा नाही. महाराज बी घाबरू लागला. महाराज म्हणला मोहा नंबर लागतोय का काही. बघा किती वेळ सीता वर्णन करते. रामायण सुरू झालं, पूर्ण वनवासाला आल्यापासूनचा पराक्रम आतापर्यंत सीतेनं काय केला? वर्णन केलं. रावणाला काय पाहिजे होतं? हेच पाहिजे. कारण ज्यावेळेस चर्चा होते, जास्त चर्चा होते, त्यावेळेस विश्वासाला जागा उत्पन्न होते. ती मान डुलवून ऐकू लागलं महाराज. सीतेला वाटलं काही 100-200 वर्षापासून तपश्चर्या करणारच आहे का काही. विश्वासाला जागा मिळाली आणि दुष्ट नेमका याच गोष्टीचा फायदा घेत असतो. बघा एकदा मर्यादेच्या रेषेच्या पुढे सीतेनं पाय ठेवल्यानंतर सीतेला एक तरी प्रश्न शब्द विचारणार आहे का? हा एक सुद्धा नाही. पुन्हा किती जरी ओरडली तर सोडणार आहे का? नाही. जोपर्यंत आपण एका धर्माच्या मर्यादेत आहोत तोपर्यंत जग आपला आदर करतं, तोपर्यंत जग आपल्याला घाबरतं, तोपर्यंत आपला पुरुषार्थ आहे. रामाचा पुरुषार्थ ऐकून घेऊ लागला मान डोलवून. पण त्या एका रेषेच्या पुढे आल्यानंतर ऐकणार आहे का? विचार करणार आहे का? नाही. त्यामुळं लक्ष्मण ही मर्यादेची रेषा प्रत्येकाच्या जीवनाला असली पाहिजे. मनावर लक्ष ठेवून मन भगवंताच्या भक्तीला लावणं, यालाच लक्ष्मणाची रेखा म्हणतात, जी सीतेनं अद्याप उल्लंघली नाही. परंतु दुष्टाचं वचन माणसाला कधी कधी दुष्टाचं सज्जनासारखं वचन धर्म मर्यादेची रेखा उल्लंघण्यासाठी कारण बनवतं, मजबूर बनवतं आणि परिणामी दुःखाला फलित होतं. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतायत. त्यानंतरची एक घेऊ का? श्रीरामाची प्रतिज्ञा पूर्ण, जो जो करील सीता हरण त्याचा घेईन मी प्राण, दुर्धर बाण सोडोनी. श्रीरामाची आमच्या मालकाची प्रतिज्ञाच ही आहे, जे सीतेकडे वाकडी नजर करील का त्याचा गुत्ताच काढतो म्हणलेत.
बुत्ताच काढतो म्हणलेत. असं म्हणल्यानंतर राजा रावण घाबरतोय. अशा प्रकारे एकंदरीत सुंदर अशी आपण रामायणाची कथा घेण्याचा प्रयत्न करतोय ऑनलाईन पद्धतीमध्ये. भावार्थ रामायणातील अरण्यकांडाचा 16व्या अध्यायाचा पहिला भाग या ठिकाणी पूर्ण होतोय. यानंतरचा भाग उद्याच्या मीटिंग मध्ये घेऊया. कुंडलिका वरदे हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा किवाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची जय देव जय देव हे मंगल मूर्ती दर्शन मूर्ती जय देव रत्न खचित हरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुमेश्वरा हिरे जडित शोभा ऋण झुनती न चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्र त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरकर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कोणती घ्यायची गाई गोपचारी गाई गोपचारी संध्या वंदना संध्या वंदना अपूज्यलिंगा पूजन साधु दर्शन जय देव बोलती सुशक्त जन योगायोगी राज करू रघुनंदन राम लक्ष्मण भरत शास्त्र गुण धर्मविद्ये माझी शोभे रघुनंदन जय देव बोलती सुशक्त जन योगायोगी राज करू रघुनंदन कौशल्या सौमित्रा वाळीती रामासी उभा भानुदास गुण गाईन सेवेशी जय देव बोलती सुशक्त जन योगायोगी राज करू रघुनंदन 17 उड्डाण ओंकार वदनी करिडाळ हुंडाळ सिंधू जळगणी कडाळीले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरबार निशाचर त्या झाल्या पणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचेनी प्रसादे नामे कृतांता जय देव जय दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानिला खेद कडाडीले ब्रह्मांड उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नामे कृतांता जय देव हरी लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप प्रेमानंदी आनंद पूजिन भावी वाळीन म्हणावा कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मदत द्यावे पसायला नाही कळांची सांगो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो ते लहो प्राणी जात वर्षात सकळ मंडळी विश्वनिष्ठांची मादियाळी अनवरत भू मंडळी भेटो त्या भूता चला कल्पतरुच्या वचेतना मनीषेगा बोलती जय चंद्र मेघे लांछन मारदंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयी होतो लोकी भजिता दीपकटी अखंडितम आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्ट विजय होवावे एतमने श्री विश्वेश्वर आ होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम तथास्तु 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 कुंडलिका वरदे
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत जनाबाई महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय, जय बजरंगबली की जय हो. बोला महाराज. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो महाराज. आय थिंक डिस्कनेक्ट झाले महाराज. आपण हा. रामकृष्ण हरी. मीटिंग संपवते. हो हो. आय थिंक आले वाटतं महाराज परत. आले का? हा महाराज मीटिंग संपवू दे का? नाही तर चालू मध्ये